नमस्कार. आपण पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज. बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे, जिथे गावकऱ्यांनी कायदा हातात घेत एका विवाहित महिलेला आणि तिच्या प्रियकराला खांबाला बांधून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला आपल्या कुटुंबासोबत गावात राहत होती. तिचा पती कामानिमित्त बाहेरगावी असल्याने ती घरी एकटीच असायची. याच दरम्यान तिच्या प्रियकराचा वारंवार तिच्या घरी येण्याचा प्रकार सुरू होता. दोघेही अनेकदा गुप्तपणे भेटत असल्याचा संशय स्थानिकांना होता. बुधवारी रात्री गावकऱ्यांनी या दोघांना शेतात एकत्र पाहिलं, म्हणजेच महिला आणि तिच्या प्रियकर एकत्र असल्याचं समोर आलं. यानंतर काही नागरिकांनी संतापाच्या भरात त्यांना ताब्यात घेतलं. दोघांनाही गावातील चावडीवर आणून एका खांबाला बांधण्यात आलं आणि त्यानंतर जमलेल्या लोकांनी महिला आणि तिच्या प्रियकरावर मारहाण केली. या घटनेदरम्यान महिला मदतीसाठी आर्तपणे विनवणी करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच तिच्या प्रियकराला ही मारहाण होत असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला गर्भवती असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामुळे या घटनेची गंभीरता आणखी वाढली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रशासन सतर्क झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. महिलेच्या पतीला या घटनेची माहिती मिळताच त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला आधीपासूनच संशय होता, मात्र या घटनेनंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारची मारहाण किंवा सार्वजनिक शिक्षा देणं हा गुन्हा आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचंही प्रशासनाने सांगितलं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा समाजातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. स्वतःच न्याय देण्याची प्रवृत्ती किती धोकादायक ठरू शकते हे या घटनेतून स्पष्ट होत आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा व्हिडिओंमुळे वातावरण आणखी तणावपूर्ण होत असल्याची चर्चा देखील सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की अशा कोणत्याही घटनांमध्ये स्वतःहून कारवाई न करता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील काही तासांत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे, तर काही जणांनी कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.